गुड मॉर्निंग. तर खूप छान असं धुकं पडलेलं सकाळी 1:30च्या दरम्यानच धुकं पडलेलं आणि खूप म्हणजे रात्री आम्ही आलो आहे तरी 8:30 वाजता समथिंग. पण खूप छान पाऊस चालू होता मस्तपैकी. कन्स्ट्रक्शन आमच्या इथे भरपूर चालू आहे. जर एकदा का इथे बिल्डिंग झाली की आमची पूर्ण हवा बंद होणार आहे. तोपर्यंत या जागेचा आनंद घ्यायचा आहे मला, कारण मला ही प्लेस मला भरपूर आवडते. तुमच्यासुद्धा गॅलरीमध्ये किंवा असं तुमचा प्लेस कोणती आहे का फेवरेट, जिथे तुम्हाला बसायला आवडतं? तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. की आज पाऊस येतो का, कारण आज पूर्ण सकाळभर पाऊस होताच, जो रात्री चालू झालेला तो. पण खूप छान वाटतंय वातावरण. तुम्ही बघू शकता हिरवंगार झालं आहे. इकडे कसं थोडासा पाऊस पडला तरी सर्व हिरवं होतं आणि तुम्ही त्या साईडला बघू शकता सगळीकडे फॉग आहे. काल कृष्णेश्वरला आम्ही भरपूर फिरलो आणि त्यानंतर थोडं थकलेलो, त्यामुळे आज लेट उठलो. सगळेच जण लेट उठले असं नाही. मी फटाफट उठून आईने आणि मी कामं आवरून घेतली आणि चहा नाश्ता केल्याच्या नंतर छानपैकी भांडी घासून घेतली मी आणि ओटा क्लीन केला पूर्ण. तर मी आहे, आई आहे, बाबा आहे आणि प्रसाद आहे. राहुल ॲक्च्युली थोडं बरं वाटत नाही आहे, त्यामुळे तो झोपलेला. पण आता त्याला ऑफिसचं काम आलं त्यामुळे तो ठाण्याला गेला होता. पण त्यामध्ये बियाच नव्हत्या. मी ऑलमोस्ट सगळी छानपैकी धुवून घेतले, कारण इंस्टाग्रामला एक व्हिडिओ आलेला की याच्यामध्ये बारीक अशा किडी असतात, एकदम लांबडी, जी असं वाटतं दोरा आहे पण ती दोऱ्यासारखी कीड असते. त्यामुळे मी नीट चेक करून बघितलं. तुम्ही इथे बघू शकता. आता ही आहे अशाच रंगाची कीड असते, पण ही मिरचीचंच आहे काहीतरी. मी आता माझ्याकडे 5 की 6 मिरच्या होत्या, मी छानपैकी कापून घेते. थोडंसं गरम होते त्यामुळे मी मध्ये रिअल फ्रूट ज्यूस वगैरे काय ना काहीतरी पीत असते. शिमला मिरचीची भाजी मी बनवली होती. मी लास्ट टाईम ठरवलं होतं की बटाटा टाकून मला बनवायची, पण आता थोडंसं कंटाळा आलेला, त्यामुळे मग अशीच बनवली बेसन टाकून. आणि याच्या रेसिपीचा व्हिडिओसुद्धा मी टॅग करते डिस्क्रिप्शनमध्ये, तो नक्की बघा. आणि आई होती त्यामुळे मला चपाती बनवायला थोडा आराम होता. 2 की 3 दिवस ती होती, तर 2-3 दिवस तिनेच चपात्या बनवल्या. एक दिवस तर आम्ही कृष्णेश्वरलाच होतो, त्यामुळे काही प्रश्न आला नाही. जी भाजी मी बनवतो आपण, ही भोपळी मिरचीची, शिमला मिरचीची, ती फक्त प्रॉपरली शिजायला पाहिजे. बाकी त्यामध्ये काहीच मोठं हे नाही आहे. भाजी फटाफट होऊन जाते. अशी झटपट भाजी बनवण्यासाठी हा एक चांगला ऑप्शन आहे. तुम्ही आमचा कालचा जो कृष्णेश्वरचा जो व्लॉग आहे, कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाला मी गेलेलो, तो व्लॉगसुद्धा जर नसेल बघितला तर तोसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये टॅग करते. तोसुद्धा व्हिडिओ जाऊन नक्की बघा. आणि शिमला मिरची तुम्ही बघू शकता प्रॉपर शिजली. त्यानंतर मी वरतून बेसन ॲड केले आणि बेसन मी थोडंसं ॲड केलं कारण सर्वांना त्रास होतो ॲसिडिटीचा. आणि ठेवलेले आहेत कारण मला हे पापड भरपूर आवडतं. म्हणजे नुसतं डाळभात केलं तरी त्याच्यावर असे एवढेसे पापड तळले तरी खूप मस्त वाटतं. आणि हे आमच्या शेजारच्या ज्या काकी आहे त्या पापड लाटतात. सो लिज्जत पापडचं ते घरी काम म्हणतात करायला, तर त्यांच्याकडून आम्ही पापड घेतो. तर हे पापड खास फक्त मी राहुलसाठी ठेवलेत. राहुलला हेच पापड आवडतात, बाकी नाही आवडत. त्यामुळे राहुलने आज प्रसाद आहे त्यामुळे त्याच्यासाठी एक पापड, असे 2-2 पापड मी तळून ठेवते दोघांना. लेट्स इथे किती खातात. किचनच्या विंडोमध्ये त्यांनी मी इकडे करट्या घातलेल्या. रात्री पाऊस आला तर करट्या सगळ्या भिजल्या, तर बाबांनी छानपैकी सुकत घातल्या. तवा उलटा करून घेतला, म्हणजे मिराची मी दृष्ट काढायची तेव्हा हा तवा मी वापरायची आणि तिला धुरी देताना पण हाच वापरायची. तर बाबांनी पूर्ण तो क्लीन केला. इकडे आमच्या पाईप आहे तो बेसिनच्या नळाचा, तर त्या पाईपाच्या इथे झाड वाढलेलं पिंपळाचं. तर ऑलमोस्ट एवढं तरी झालेलं, मी काढलेलंच नव्हतं आणि मला माहिती होतं बाबा आल्यावर ते काढणार. तर त्यांनी पूर्ण क्लीन केलं आहे काढून. आणि गॅलरीसुद्धा तुम्ही बघू शकता खूप छानपैकी त्यांनी धुवून. रूममध्ये पण आईने पूर्ण साफ केलं आहे, तुम्ही बघाल. 1 मिनटं मी तुम्हाला दाखवते. हे जे कपाट आहे त्या कपाटाच्या मागून, हो आली 1 मिनटं, कपाट सरकवून तिने पूर्ण प्रॉपर सगळं पुसून घेतलं आहे. म्हणजे मी तिला बेडरूममध्ये फक्त कचरा काढायला पाठवलेलं, तिने सर्व क्लीन केलं आहे. हे सर्व थोडं मेस आहे कारण राहुलचं ऑफिसचं काम चालू असतं. ती बनवणार पिठीसाठी मी असं बनवून घेतलं आहे. आणि कोळ्याचं पीठ असतं गावावरून आणलेलं. मी हो आजी मी बाग ओपन करून देणार तुला, ज्या आजीला सांग ओपन करून दे. ती मध्ये येत राहते. त्यात कांदा मी एवढाच चिरला. लसणीच्या बघायला मी भरपूर घेतलं ठेचून. आणि तूप आहे, आईने बाकीच्या चपात्या रेडी करून ठेवल्या तयार आहे. भरपूरच्या मालवणी लोकांकडे अशी पिठी बनवतात आणि पिठीबरोबर भात एक खूप छान कॉम्बिनेशन आहे. पिठी भात आणि लोणचं किंवा पापड असेल तरी चालतं. मलासुद्धा आवडते पण एवढी जास्त नाही, पण राहुलला खूप आवडते. आणि आता सध्या ऑफिसला गेला आहे तर तो पण जेवायला येणार आहे. प्रसाद पण जेवायला येणार आहे. प्रसाद पण ऑफिसलाच गेला आहे. मला फक्त एक चपाती करायची बाकी आहे म्हणून मी तवा ठेवला आहे. बाकीच्या चपात्या काय आमच्या मॅडमनी तयार केलेल्या आहेत.
आणि आज पूर्ण मळब आहे, पूर्ण मळब आहे, त्यामुळे कपडे सुकणार नाही आहे. एकच मॅक्सी सुकली आहे, बाकी कपडे सगळे ओले आहेत. मी हा काल कुर्ता ह्याच्यासाठी घातला होता, बाहेर गेलेलो आम्ही तेव्हा ग्रीष्णेश्वरला. सॉरी, मला ते पटकन नाव सुचत नाही. बाकीचे कपडे पण सुकणार नाही आहेत, भरपूर सारे कपडे आहेत आज. आले आमचं वॉटर फिल्टरसुद्धा काय झालं होतं काय माहिती नाही, तर त्यासाठी तो माणूस आला होता आणि त्यानंतर मी हिरा झोपाळ्यामध्येच खेळता झोपून गेली. आत्ता जे 7:15 वाजलेत, 7 वाजून गेलेत, बत्ती लावली आहे तरीसुद्धा एवढा उजेड आहे. तुम्ही बघू शकता, मस्त छान उजेड पडला आहे. आमच्या बिल्डिंग खाली असं आहे, लहान मुलं तिथे खेळत आहेत. लहान आहेत की मोठी आय डोंट नो, पण खेळतात. प्रसाद इथे मॅच लावून बसलाय, राहुल सुद्धा बसलाय. अभि नाही दाखवलं. गाईस, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया लवकरच नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.